जीवन समजून घेताना पार्ट 13 स्पर्धात्मक जीवन. कार्यालयीन ठिकाणी आपण स्वतःची तुलना किंवा स्पर्धा करण्याऐवजी नेहमीच इतरांशी तुलना अधिक स्पर्धा करतो. सर्वात श्रीमंत माणूस म्हणून दफनभूमीत विश्रांती घेण्यामध्ये मला कौतुक वाटत नाही. आज काहीतरी नितांत सुंदर कृती आमच्याकडून घडली आहे असं म्हणत रोज रात्री झोपायला जाणं माझ्या दृष्टीने हे मोलाचं आहे. आम्ही हजारी चौक ओलांडला. इथून आश्रम फारसा दूर नव्हता. मला मीटिंगला 2 तास उशीर झाला होता. अस्वस्थ होण्याचा अर्थ नव्हता, कारण ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवणं माझ्या आटोक्याबाहेर होतं. आमच्या अवतीभोवती जोरजोरात हॉर्न वाजवणं, अपशब्द उच्चारणं, त्रागा व्यक्त करणं अनेक प्रकार दिसून येत होते. मी हॅरीला म्हणालो, या मोटरबाईक गाड्या आणि कॅब यांचे ड्रायव्हर पाहिलेच. ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळे सगळ्यांचा संताप झाला आहे. प्रत्येकाला दुसऱ्याच्या पुढे जायचं आहे. ते शक्य होत नसल्यामुळे त्यांना राग येत आहे. माझ्या ऑफिसमध्ये हेच होतं, हॅरी पटकन म्हणाला. इतर कर्मचाऱ्यांशी मित्रत्वाचं नातं जोपासणं गरजेचं आहे, नाहीतर एकत्र बसून आम्ही प्रोजेक्ट्स कसे पूर्ण करणार. मात्र स्पर्धेची वृत्ती तितकीच तीव्र आहे. त्यातून बाहेर कसा पडू मी? कसं वागावं हे मला कळतच नाही. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही स्पर्धेशिवाय गत्यंतर नाही. इच्छा असो वा नसो मला या शर्यतीत उतरावं लागतं, नाहीतर मला बढती मिळणार नाही. मी काही कंपनींसाठी सेवाभावी काम करत नाही. मलाही घर चालवायचं आहे. तो हसून म्हणाला, तुझ्या द्विधा अवस्था मला कळत आहे. तू म्हणतोस ती परिस्थिती केवळ ऑफिसमध्ये उद्भवत नाही, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ती दिसून येते. मग ते विद्यार्थी असोत, व्यावसायिक असोत, जोडपी असोत अथवा माझ्यांसारखे साधक. आपल्या मनात गच्च ऋतून बसलेली स्पर्धेची परिणामं आपणच बदलायला हवीत. माझा मुद्दा मी हॅरीला समजावून सांगू लागलो. खूप वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना वार्षिक स्नेहसंमेलनात गाणं म्हणण्यासाठी मी ऑडिशन दिली होती. माझा रोल फारसा काही मोठा नव्हता, पण माझा आवाज चांगला आहे असं माझ्या मित्रांना वाटत असल्यामुळे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं होतं. स्टेजवर जाऊन मी स्पॉटलाईट खाली उभा राहिलो. समोर 3 जज बसले होते. हा रोल मला मिळण्याची शक्यता आहे अशी कुणकुण माझ्या कानी आली होती. मी ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. माईक धरून मी गायला सुरुवात केली. तेव्हा मी साधक नव्हतो, त्यामुळे त्या काळातलं सर्वाधिक गाजलेलं बॉलिवूडचं गाणं मी निवडलेलं होतं. वाद्यसंगीताचा आवाज कमी झाला आणि मी गायला सुरुवात केली. थांब थांब थांब, समोरच्या एका जजने हात उंचावत म्हटलं. ते इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते. तुझ्या घशात काही अडकलं आहे का? थोडं पाणी पी आणि मग म्हण. मी गोंधळलो. माझ्या घशात तर काहीही अडकलेलं नव्हतं. तरीही कशाला उगाच परीक्षा असा विचार करून मी थोडंसं पाणी प्यायलो. वाद्यसंगीत पुन्हा कमी झालं आणि मी गाऊ लागलो. जेमतेम एखादं कडवं झालं नसेल तोच 3ही जजेसनी मला थांबवलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रागा स्पष्ट होता. आजचा दिवस आपला नाही असा विचार मी केला. माझ्या बाजूने मी 100% प्रयत्न केला होता. मी खिन्न होऊन घरी परतलो. त्यानंतर मी पुन्हा अंग झटकून अभ्यासाला लागलो. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं ते मला एका आठवड्याने समजलं. मी कॉलेजच्या बाथरूममध्ये असताना मायक्रोफोनचं सेटिंग करणारा साऊंड इंजिनियर मला येऊन भेटला. मागच्या आठवड्यात तुझी निवड झाली नाही याचं मला खूप वाईट वाटत आहे, तो म्हणाला. हात धुता धुता मी विचारलं, त्यात तुला वाईट वाटण्यासारखं काय आहे? मी त्याला फारसं ओळखत नव्हतो. त्याचं काय आहे? तू ऑडिशनला उभा राहिलास की माईकमध्ये खरखर निर्माण करावी म्हणून ज्याला तो रोल मिळाला आहे त्याने माझे हात ओले केले होते. पण गेला पूर्ण आठवडा मला झाल्या प्रसंगाची टोचणी लागली आहे. नजर जमिनीवर खिळवून तो म्हणाला, काय? मला धक्का बसला. आय एम सॉरी. तू म्हणत असशील तर मी आत्ताच हे जजना सांगतो. पाहूयात काही मार्ग निघतो का? तो विनवणीच्या स्वरात म्हणाला. छे, त्याची काही आवश्यकता नाही. तसाही माझ्याकडे फारसा वेळ नाही. पण तू आपणहून मला सांगितलंस म्हणून छान वाटलं. थँक्यू. हात कोरडे करत मी उत्तर दिलं. तो तिथून निघून गेला. माझा विश्वास बसत नव्हता. कुणी माझ्या ऑडिशनमध्ये अशी आडकाठी का आणावी? तो रोल काही फार मोठा नव्हता. बक्षीस, पैसे, ट्रॉफी, सर्टिफिकेट असा कुठलाही लाभ त्यातून होणार नव्हता. माझ्या दृष्टीने
शिक्षणाला प्राधान्य असल्यामुळे मी तो मुद्दा तिथेच सोडला. ज्या मुलाला ती भूमिका मिळाली होती त्याच्याशी मी वाद घातला नाही किंवा झाला प्रसंग जजांना देखील सांगितलं नाही. त्या मुलाच्या स्पर्धात्मक वृत्तीची ही कुरूप बाजू पाहिल्यानंतर त्या दिवसानंतर मी त्यांच्याकडे संशयाने पाहू लागलो. वर्गात परत जाताना माझ्या मनात एकच विचार होता की स्पर्धेपोटी अशा खालच्या थराला जाण्यामागचं काय कारण असावं. मत्सर किंवा ईर्ष्या. का केलं असेल त्याने असं? कदाचित त्याला माझ्याबद्दल ईर्ष्या वाटत असावी. समोरच्या व्यक्तीप्रमाणे किंवा तिच्याहून अधिक चांगलं होण्याच्या भावनेतून एखादी व्यक्ती त्या दृष्टीने योग्य कृती न करता त्या दुसऱ्या व्यक्तीबाबत जेव्हा मनात निव्वळ कटू भावना बाळगू लागते तेव्हा मत्सर निर्माण होतो. या भावनेपायी माणसाचं मन त्याला खाऊ लागतं. कित्येकदा कुठलीही विपरीत कृती न करता अशी माणसं हात चोळत स्वस्थ बसतात. अशा वेळेस त्यांचं मनावर थोडं बहुत नियंत्रण असतं, परंतु जेव्हा हे नियंत्रण झुगारून अशी व्यक्ती प्रतिकूल कृती करते तेव्हा मत्सराचं रूपांतर ईर्ष्येत होतं. स्पर्धेचं स्वरूप निकोप न राहता अयोग्य होण्याचं मूळ या ईर्ष्येत दडलं आहे. वरचढ ठरण्यासाठी अशी व्यक्ती प्रसंगी अयोग्य मार्गाचा वापर करायला कचरत नाही. अनियंत्रित महत्त्वाकांक्षा. मला असंही वाटतं की वाटेल ती किंमत देऊन मीच सर्वोत्तम हे सिद्ध करण्याचा आटापिटा यामागे असू शकतो. कित्येकदा व्यक्ती आणि उपलब्ध स्रोत यांचं प्रमाण व्यस्त असतं. अशा परिस्थितीत स्पर्धा स्वाभाविक ठरते. संगीतापासून खेळापर्यंत प्रत्येक क्षेत्रात ही स्पर्धा दिसून येते. केवळ मानवच नाही तर इतर सजीवांमध्ये ती आढळते. निसर्गाच्या प्रत्येक जैविक प्रणालींमध्ये अशी स्पर्धा चालते. परंतु मनुष्य हा इतर प्राण्यांसारखा नाही. सुसंगती, निष्ठा आणि विश्वास अशी उच्चतम मूल्य प्रस्थापित करत सहकार्याच्या भावनेने पुढे चालण्याची क्षमता मानवात आहे. प्रत्येक नैसर्गिक जैविक प्रणालीच्या समान प्रजातींमध्ये विशेष स्पर्धेची जी वृत्ती दिसून येते तशीच ती मानवांमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ, एका कंपनीत काम करणाऱ्या, एकाच क्षेत्रात वावरणाऱ्या, एकसारखी कौशल्य असणाऱ्या, समान दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी स्पर्धा करतात. 2 इंजिनियर्स, 2 संगीतकार, 2 डॉक्टर्स समान व्यवसाय असेल तर स्पर्धा कडवी असते. दुसऱ्या व्यक्तीच्या कौशल्यामुळे आपल्या जीवनात ढवळाढवळ होणार नसेल तर आपल्याला अशा व्यक्तींपासून कुठलीही भीती नसते. तथापि आपल्या मनात बाळगलेल्या महत्त्वाकांक्षेपुढे कोणी जाऊ पाहत असेल तर स्पर्धा करायची उपजत वृत्ती जागी होऊ शकते. खेळ म्हटला की स्पर्धा आलीच. तिथे स्वतःला सिद्ध करण्याचा आनंद असतो, परंतु खेळ अटीतटीचा मांडला की अहमहमिका येते. मानसन्मान, प्रतिष्ठा, बक्षिसांचं मूल्य अशा अनेक गोष्टींमुळे खेळातील निकोपता हरवून स्वतःला उत्तम ते देण्याच्या वृत्तीला गालबोट लागू शकतं. काही खेळाडू जिंकण्यासाठी अयोग्य मार्गाचा वापर करू शकतात. फुटबॉलसारख्या खेळात समोरच्याला शारीरिक इजा करणं, क्रिकेटसारख्या खेळात बॉल कुरतडणं अशा विचित्र गोष्टी घडून येतात. आजवर कमावलेल्या नावलौकिकाला बट्टा लागण्याची वेळ येते. काही वेळ तात्पुरत्या स्वार्थापोटी आजवर दिलेल्या योगदानावर पाणी सोडण्याची वेळ येते. व्यवसाय. एखाद्या क्षेत्रात एखाद्या उत्पादनाची मक्तेदारी असेल तर तिथे स्पर्धा नसते. अन्यथा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ बळकावण्यासाठी प्रत्येक कंपनीने हिरिरीने पुढे होते, कारण भांडवलशाही समाजाची रचना अधिकाधिक वैयक्तिक लाभ मिळवण्याच्या पायावर झाली आहे. अशा स्पर्धेमागे निखळ महत्त्वाकांक्षा असते. तोवर सगळं ठीक चाललेलं असतं, परंतु ज्या क्षणी महत्त्वाकांक्षा नैतिक मूल्यांचा त्याग करत हाव अथवा ते लाभ या मार्गावरून जाते तेव्हा नावलौकिक प्राप्त केलेले उद्योजक घोटाळे करायला प्रवृत्त होतात. राजकारण. निवडणुका गुणवत्तेवर आधारित होणं आवश्यक आणि अपेक्षित असतं, तरीही विरुद्ध पक्षाच्या उमेदवारांबद्दल खोटंनाटं पसरवणं, निवडणुकीच्या दिवशी मतदारांना फितवणं, विरोधी नेत्यांना धमकावणं, प्रसंगी एखाद्या उमेदवाराची हत्या करणं अशी अनेक चुकीची कृत्य काही राजकारण्यांकडून केली जाऊ शकतात. अनैतिक स्पर्धा हे या साऱ्याचं मूळ आहे. कार्यालय. केवळ खेळ, व्यवसाय आणि राजकारण यामध्ये स्पर्धा अनिवार्य आहे असं काहींना वाटत असेल, परंतु कार्यालयीन जागेतही अनेकांनी राजकारणाने स्पर्धा प्रत्यक्ष अनुभवलेली असते.
गॉसिप करणं, कंड्या पिकवणं, मागून निंदानालस्ती करणं, खोटं पसरवणं, सहकाऱ्यांना सहकार्य न करणं अशा सर्व बाबी रोगट स्पर्धेमुळे घडून येतात. मला वरच्या पदावर पोहोचायचं आहे या भावनेतून असे अनैतिक पायंडे पडतात. माझा मित्र जयमीन यांच्या संदर्भात ऑफिसमधल्या राजकारणाचा एक ठळक किस्सा मला इथे आठवतो आहे. जयमीन हा उत्तम फोटोग्राफर होता. एका प्रथित यश फॅशन मॅगझिनसाठी तो काम करत होता. जगभर त्याच्या शाखा होत्या. मुंबई ऑफिसमध्ये जयमीनसारख्या फोटोग्राफरच्या हाताशी स्वतंत्र टीम होती. त्यामध्ये लाईट, कॉस्च्युम्स आणि स्टाईल सांभाळण्याकरता वेगवेगळी माणसं होती. आपल्या टीममध्ये उत्तम नातं असून सगळ्यांच्या प्रयत्नातून चांगलं काम केलं जातं असं जयमीनला विश्वास होता. पण त्याच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. त्याची स्टायलिस्ट वर्करनी मैत्रीच्या नात्याने वागत होती, सहकार्य करत होती, मात्र मनातून तिला त्यांच्याबद्दल जबरदस्त ईर्ष्या होती. मुख्य फोटोग्राफर या पदावरून त्यांची उचलबांगडी करण्याचा तिने निश्चय केला होता. काही महिने एकत्र काम केल्यावर तिच्या वागण्या बोलण्यातला विरोधाभास जयमीनच्या लक्षात येऊ लागला. शूटची वेळ ठरलेली असली तरी की मुद्दाम उशिरा यायचं, एखाद्या मॉडेलला विशिष्ट स्टाईल द्यायला जयमीनने सांगितलं की जाणून बुजून वेगळी स्टाईल द्यायची, अशी अनेक गोष्टी त्यांच्यासमोर येऊ लागल्या. तरीही ती कोणत्या थराला जाऊ शकते याची कल्पना त्याला अद्याप आलेली नव्हती. एके दिवशी शूट संपल्यानंतर नुकतेच काढलेले फोटो एडिट करत जयमीन आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. अचानक ऑफिस बॉयने येऊन त्याला सांगितलं, सर, HR मॅडमने तुम्हाला ताबडतोब बोलवलं आहे. कशासाठी? जयमीनने विचारलं. ते मला काहीही माहीत नाही, ऑफिस बॉयने उत्तर दिलं. हातातलं काम बाजूला ठेवून जयमीन तिला भेटायला गेला. त्याच्या पे स्लिपसाठी तिला काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या हव्या होत्या. ते काम काही फारसं महत्त्वाचं नव्हतं. सह्या करून जयमीन जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ज्या फोटोवर तो काम करत होता तो फोटो कॉम्प्युटरमधून गायब झाले आहेत. त्याचे कित्येक तासांचे परिश्रम व्यर्थ गेले होते. कितीही शोधलं तरी हार्ड ड्राईव्हवर त्याला कुठलीही फाईल सापडली नाही. तो धावत IT डिपार्टमेंटमध्ये गेला. कितीही प्रयत्न केला तरी त्या फाईल्स रिकवर होऊ शकल्या नाहीत. त्या कायमच्या नष्ट झाल्या होत्या. पुढच्या काही महिन्यात 4 वेळा जयमीनचा फोटो बॅकअप गुडपणे नाहीसा झाला. आपल्यावर एकतर लॅपटॉप बदलायला हवा किंवा कुणी आपला पासवर्ड हॅक केला आहे का हे शोधून काढायला हवं, हे त्याच्या लक्षात आलं. कोणी केला असेल असा कारभार त्याने सापळा रचला. IT विभागाला सांगून CCTV कॅमेऱ्याचा रोख त्याने आपल्या लॅपटॉपच्या दिशेने वळवला. डिटेक्टिव्हची भूमिका बजावण्याची संधी मिळाल्यामुळे IT विभाग उत्तेजित झाला. एक महत्त्वाचं शूट झाल्यावर लॅपटॉप सुरू ठेवून जयमीन मुद्दाम बाहेर गेला. ठरल्याप्रमाणे IT विभागात असलेल्या CCTV स्क्रीनसमोर तो जाऊन बसला. रचलेल्या सापळ्यात कोण अलगद सापडत आहे ते पाहण्यासाठी सगळे सज्ज झाले. काही क्षणात त्याची स्टायलिस्ट त्याच्या लॅपटॉपपाशी आली. लॉग इन करून तिने त्याचे सर्व फोटो डिलीट करायला सुरुवात केली. तिच्या कृतीचं रेकॉर्डिंग CCTVमध्ये होत राहिलं. जयमीनच्या हातात आता भक्कम पुरावा आला. तो दाखवत तिची उचलबांगडी नक्कीच झाली असती. झाल्या प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊन जयमीनने तडक HR मॅनेजरला गाठलं. ही खरी मेक इथे होती. झाल्या प्रकारात स्टायलिस्टला मॅनेजरची साथ होती. जयमीन आळशी, अकार्यक्षम आणि निष्काळजी आहे हे त्या दोघींना सिद्ध करून दाखवायचं होतं. कंपनी डायरेक्टरने त्याला उपलब्ध करून दिलेले विविध स्रोत आणि स्वायत्तता या दोघींच्या नजरेत खुपत होती. कंपनीच्या जयमीनवर अतिशय विश्वास होता, त्यामुळे स्वतःची दिनचर्या ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं आणि नेमकं हेच त्या दोघींना सलत होतं. त्यांना वाटायचं की आपल्याला वेळेची बंधनं पाळावी लागतात. मग हा कसं काय मनाला येईल तेव्हा येतो आणि जातो. आपल्याला उत्तर द्यायला जयमीन बांधील नाही याचा HRला वैताग येत होता. जयमीनला इथून घालून आपण त्यांची जागा बळकवायची या महत्त्वाकांक्षेने स्टायलिस्ट आंधळी झाली होती. म्हणूनच त्या दोघींनी संगनमत करून त्यांचा विरुद्ध कट रचला होता. त्या दोघींनी आपल्या खोट्या नाट्या कहाण्या डायरेक्टरला सांगितल्या. स्वाभाविकतः डायरेक्टरने जयमीनला मीटिंगसाठी बोलावलं. जयमीन कामात कुठलीही कुचराई करत नसल्याचे स्पष्ट पुरावे होते, परंतु झाल्या प्रकाराने तो दुखावला गेला होता. म्हणूनच त्याने राजीनामा द्यायचं ठरवलं. अशा विषारी वातावरणात काम करणं त्याला नकोसं झालं होतं. तसंही स्वतःचा स्टुडिओ सुरू करण्याचा विचार कित्येक दिवसापासून त्याच्या मनात रुंजी घालत होतो.
त्याने अशी तडकाफडकी नोकरी सोडू नये म्हणून डायरेक्टरने त्याला पुष्कळ समजावलं, पण जयमीनचा निर्णय झाला होता. आपल्या डेस्कपाशी येत त्याने आवराआवर करायला सुरुवात केली. त्याने आजवर केलेलं काम पोर्टफोलिओसाठी वापरता येईल या विचाराने त्याने आपलं फोल्डर उघडलं, परंतु त्या दोघींच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या तीव्र विखारी भावनांमुळे त्या दोघींनी मीटिंगमध्ये व्यग्र आहेत हे पाहून त्याचं आजवरचं काम उडवून टाकलं होतं. गेल्या कित्येक वर्षांची त्यांची कठोर साधना क्षणार्धात नष्ट झाली होती. ईर्ष्या आणि अनियंत्रितता, महत्त्वाकांक्षा किती विकृत रूप घेऊ शकते हे यावरून दिसतं. जयमीनच्या उदाहरणावरून लक्षात येईल की स्पर्धेचं स्वरूप निकोप राहिलं नाही, तर व्यक्ती आपल्या तत्त्वांना आणि मूल्यांना तिलांजली देत वाटेल त्या मार्गाने पुढे जाऊ पाहतात. बापरे, काय भयंकर प्रकार आहे हा. माझ्या ऑफिसमध्ये असं काही होत नाही, हॅरी म्हणाला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इतकं टोकाला कोणी जात नाही. कामाचा प्रचंड ताण असतो आम्हाला, तरीसुद्धा मी म्हणेन की माझी टीम फार छान आहे. खरं आहे तुझं म्हणणं. जयमीनची परिस्थिती कंचितच कोणाच्या वाटायला येते, मी म्हणालो. त्या स्टायलिस्टने जे काही केलं तसं कुणी कधी करता कामा नये. पण मला सांगा, कामाच्या ठिकाणी स्पर्धा नसेल तर आपण मागे नाही का पडणार? हॅरीने गोंधळून विचारलं. स्पर्धा न करून चालणार नाही. विकास हवा असेल तर स्पर्धाही हवी, मी उत्तर दिलं. निकोप स्पर्धा. तुम्ही कोणाशी आणि कशी स्पर्धा करत आहात हे महत्त्वाचं, मी पुढे म्हटलं. संकुचित वृत्तीचे लोक इतरांचा पाय ओढून पुढे होतात. मोकळ्या मनाची माणसं मात्र पुढे जाण्यासाठी स्वतःचा विकास करतात. त्यांची स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी असते. कणाकणाने स्वतःमध्ये बदल घडवत ते स्वतःला अधिक चांगले घडवतात. मागच्या पानावरून पुढे सुरू असं स्वतःबाबत घडलेला त्यांना रुचत नाही. प्रसिद्ध नट मॅथ्यू मॅककोनोघे यांनी 2014 ऑस्कर समारंभात केलेल्या भाषणात या तत्त्वांचा उल्लेख केला होता. हो, यूट्यूबवर ऐकलं आहे मी ते, हॅरी तत्परतेने म्हणाला. गाडी पुन्हा एकदा जागच्या जागी उभी राहिली. मी पटकन माझ्या फोनवर तो छोटासा व्हिडिओ लावला. त्या अमेरिकन नटाचे शब्द गाडीत ऐकू येऊ लागले. आणि माझा हिरो, माझी स्पर्धा त्याच्याशी आहे. मी जेव्हा 15 वर्षाचा होतो त्यावेळेस अतिशय महत्त्वाची एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. तिने मला विचारलं, तुझा हिरो कोण आहे? त्यावर मी उत्तर दिलं, कल्पना नाही, विचार करावा लागेल, 1-2 आठवड्यांनी सांगतो. त्याप्रमाणे 2 आठवड्यांनी त्या व्यक्तीने पुन्हा विचारलं, काय मग, कोण आहे तुझा हिरो? मी ठासून म्हटलं, बराच विचार केला मी, कोण असेल माझा हिरो? सांगा बरं. 10 वर्षांनंतर मी जो कोणी असेल तोच माझा हिरो. त्यानंतर 10 वर्ष गेली. मी 25 वर्षाचा झाल्यावर त्या व्यक्तीने मला पुन्हा विचारलं, आहेस का तू स्वतःचा हिरो? त्यावर मी गांगारून उत्तर दिलं, छे, कसंच काय, त्याच्या जवळपास सुद्धा मी नाही. तिने विचारलं, का बरं? मी म्हणालो, कारण 35व्या वर्षी मी जो असेन तो माझा हिरो. यावरून लक्षात घ्या की दरवर्षी, दर आठवड्याला, दर महिन्यात, दरवर्षी माझा हिरो माझ्यापासून बरोबर 10 वर्ष दूर असतो. मी कधीच स्वतःचा हिरो होऊ शकत नाही. तिथवर मी कधीही पोहोचू शकणार नाही. मला हे कळून चुकलं आहे, पण हरकत नाही, कारण त्यामुळेच मी इतर कोणाशी स्पर्धा करण्यापासून दूर राहतो. व्हिडिओ संपताक्षणी फोन खिशात ठेवत मी माझे विचार मांडू लागलो. स्वतःशी स्पर्धा करण्याची वृत्ती आपण मनात ठसवली पाहिजे. इतर लोक आपल्याला पुढे जात आहेत ही असुरक्षितता मनात कशाला बाळगायची? आपलं भविष्य घडवण्यासाठी, आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपण 100% प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. ही वृत्ती मनाने पूर्णपणे स्वीकारली की ईर्ष्या, असुरक्षितता, असूया अशा भावना आपल्या मनाला स्पर्शही करत नाहीत. उलट पूर्ण क्षमतेने प्रयत्न करून आपण यश ओढून आणतो. त्यावरून मिळणारी समाधानाची भावना अजोड असते. यावरून एक गोष्ट आठवते. एक तरुण मुलगा पारंपरिक कथक नृत्यशैली शिकत होता. विशिष्ट असा एक पदन्यास त्याला कित्येक दिवस जमत नव्हता. तिथे तो हटकून अडकायचा. एक दिवस रागाने त्याने आपल्या गुरूंना विचारलं, तुमच्या इतर विद्यार्थ्यांसारखं सुंदर नृत्य मी कधी करू शकेन? तालाचा आणि वाद्यांचा मेळ सांभाळत माझी प्रत्येक हालचाल डौलदार कधी होऊ शकेल? त्यावर गुरु हसून म्हणाले, ज्या दिवशी सराव करताना तू इतर विद्यार्थ्यांकडे पाहणं बंद करशील त्या दिवशी तुला जमेल. लक्षात घे की तुझी स्पर्धा
त्यांच्याशी नसून स्वतःशीच आहे. तू जो काल होतास त्याहून आज अधिक चांगलं होण्याचा ध्येय डोक्यात ठेव. नृत्य वर्गातील इतर मुलामुलींपेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करू नकोस. नृत्य, खेळ, व्यवसाय, जीवनातली कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी लक्षात येईल की स्वतःला अधिक चांगलं करण्यासाठी ॲपल इंकॉने स्वीकारलेला आदर्शवाद योग्य आहे. ॲपल ही आधुनिक युगातील सर्वाधिक यशस्वी कंपनी आहे हे जगजाहीर आहे. गोबी वाळवंटात एखाद्या गुहेत वास्तव्य करणाऱ्यालाच तेवढं हे माहीत नसेल. 2018 जगातील 9वी श्रीमंत कंपनी म्हणून तिला घोषित करण्यात आलं. आधीच्या दशकात आयफोन बाजारात आणल्यामुळे ते या स्थानावर पोहोचले होते. आयफोन ज्या दिवशी लॉन्च झाला त्या दिवशी तू एखाद्या ॲपल स्टोअरमधून तो विकत घेतला आहेस का? त्या दिवशी त्याच्या प्रत्येक स्टोअरमध्ये त्याचा संपूर्ण कर्मचारी वर्ग नीटनेटक्या गणवेशात हजर होता. त्यांचं हे सर्वाधिक नवीन उत्पादन ग्राहकांनी विकत घेतल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी ग्राहकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. अर्थात हा माझा प्रत्येक अनुभव नाही. माझ्या काही मित्रांनी तो घेतला आहे. ते म्हणाले होते की तिथे त्यावेळेस पार्टीचं वातावरण होतं. लोक वेडे झाले होते. ॲपलला असं कोणतंही सूत्र सापडलं आहे की ज्यामुळे ते नवनवीन शोध लावतात आणि लोक त्यांच्याकडे परतून येतात. त्यांचं नेतृत्व आणि त्यातून साकारलेली संस्कृती त्यामागे आहे. ॲपलचे जनक स्टीव्ह जॉब जरी आज ह्यात नसले तरी त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मते इतरांशी केलेली स्पर्धा आपल्या आंतरिक सर्जनशीलतेला घातक असते. ॲपलने अभिनवतेची कास धरली नसती तर ते या स्थानावर पोहोचू शकले नसते. इतरांशी सतत तुलना करण्यामुळे आपण सामान्य पातळीवर येतो. आंधळेपणाने इतरांशी तुलना करत आपण स्वत्व गमावू लागतो. त्यांच्या अतिरेकातून आपण कंटाळवाणे होऊ लागतो. ॲपलने निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूच्या प्रत्येक बारकाव्याकडे जातीनं लक्ष देण्याबाबत स्टीव्ह जॉब्स प्रसिद्ध होते. स्टॉक मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं मूल्य वाढावं म्हणून इतर उच्च कंपनींची भ्रष्ट नक्कल करण्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. हे जग बदलण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. स्वतःला संपूर्णपणे प्रकट करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला होता. मळलेल्या वाटांवरून जाण्यात त्यांना काही रुची नव्हती. बिल गेट्सने भूतकाळात काय केलं हे पाहण्याऐवजी आपण भूतकाळात काय केलं हे जोखण्यात त्यांना स्वारस्य होतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की इतरांशी तुलना करणं नेहमी वाईटच असतं? हॅरी पटकन मध्ये म्हणाला. नाही, मी उत्तर दिलं. दुसऱ्यांची तुलना करण्याची वेळ आलीच तर त्यांच्या सकारात्मक बाबी पाहाव्यात. अथकपणे काम करण्याची क्षमता, कौशल्याचा पूर्णपणे वापर करण्याची वृत्ती, अशा इतरांच्या चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन अंगीकारायचा प्रयत्न करावा. त्यातून चांगलं काहीतरी शिकून स्वतःला अधिक उत्तमपणे घडवावं. बदल्यात आपल्याकडून होईल ती मदत त्यांनी करावी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. मोकळी वृत्ती असेल तर ते सहज शक्य आहे. ऐकायला छान वाटतं हे, परंतु स्पर्धेपायी नादावलेले आजूबाजूचे लोक तुम्हाला गलिच्छ राजकारणात ओढू पाहतात. व्यवहार पदरात पडू पाहतात. तेव्हा फक्त गप्प बसून जे होईल ते पाहत बसायचं का? त्या स्टायलिस्टने जैमिनला कशी वागणूक दिली? हॅरीने हरकत घेतली. हे बघ, गलिच्छ राजकारण खेळणारे अनेक जण अवतीभोवती असणारच. हवेत जशी आर्द्रता असते तसंच प्रत्येक ऑफिसमध्ये राजकारण असतं. माणसांमध्ये 2 प्रकार आहेत, प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करणारे आणि या दोन्ही बाबी टाळून काम करणारे. अर्थात हे वरकरणी म्हणता येईल. तसं पाहायला गेलं तर कुणाशीही 100% नैतिक किंवा अनैतिक नाही. एखाद्या नोकरीतील राजकारणाला कंटाळून तर दुसरीकडे गेलास तरी थोड्या बहुत फरकाने तिथेही तेच दिसून येईल. कदाचित पद्धत वेगळी असू शकेल. अशा परिस्थितीत स्वतःला स्वच्छ ठेवत वावरायची पद्धत आपल्याला आत्मसात करावी लागेल. काही अनुभवी व्यावसायिकांनी कार्यालयीन राजकारणाचा सामना कसा करावा या विषयावर काही पुस्तक सविस्तरपणे लिहिली आहेत. मी तर म्हणेन की तू त्यातली एखादा आवर्जून वाच. सांगायचं तात्पर्य काय तर उत्तम यश मिळवण्यासाठी सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. जैमिनसारखी परिस्थिती असेल तर बाहेर पडणं केव्हाही चांगलं. सतत नकारात्मक सहकार्य आणि बॉस यांच्या सहवासात राहता नाही येणार. मात्र बाहेर पडण्याआधी पुढे काय विचार जरूर करायला हवा. सारांश: दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या वाटणं आणि अनियंत्रित महत्त्वाकांक्षा बाळगणं ही रोगट स्पर्धेमागची 2 कारणं आहेत.
आपल्यासारखी कौशल्य किंवा दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींची आपण स्पर्धा करतो. इतरांच्या कौशल्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडणार नसेल तर आपल्याला असुरक्षितता वाटत नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा दिसून येते. खेळ, व्यवसाय, राजकारण आणि कार्यालय हे काही वानगी दाखल उदाहरणं. जैमिनसारखी परिस्थिती अतिशय तीव्र रोबोट स्पर्धेमुळे क्वचित कोणाच्या वाट्याला येऊ शकते. निकोप स्पर्धेमुळे आपण इतरांची स्पर्धा न करता स्वतःला अधिक चांगलं घडवण्याच्या दृष्टीने स्वतःशीच स्पर्धा करतो. कार्यालयीन जागेत राजकारण नेहमीच असणार. त्याच्या आहारी न जाता शुद्धता जोपासण्याचं तंत्र आपल्याला अवगत करता आलं पाहिजे.